नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज महाराष्ट्र स्टेटचा जो एमबीबीएस बीडीएसचा सेकंड राऊंड जो रिमेनिंग होता त्याचा टाइम टेबल आज सीईटी सेल कडून जाहीर करण्यात आलेला आहे. अनेक विद्यार्थी आणि पालक वाट पाहत होते की सेकंड राऊंडचा टाइम टेबल केव्हा येईल. तर मित्रांनो, आता हा टाइम टेबल आलेला आहे. तो एक्झॅक्टली टाइम टेबल कशा पद्धतीने आहे आणि त्याच पद्धतीने अजून एक चांगली गोष्ट की जो थर्ड राऊंड होणार आहे त्याचा देखील टाइम टेबल आता सीईटी सेलने जाहीर केलेला आहे. तो एक्झॅक्टली टाइम टेबल कशा पद्धतीने आहे, त्याच पद्धतीने रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने कोणाला करायची गरज आहे का किंवा चॉईस फिलिंग करावी लागेल का, त्या सर्व गोष्टीची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर आपण एकदा पाहूया की एक्झॅक्टली हा टाइम टेबल कशा पद्धतीने आलेला आहे. बघा, नोटीस नंबर 5 नीट यूजी 2023 त्याच्यामध्ये काय सांगितलं, शेड्यूल फॉर कॅप राऊंड 2 अँड कॅप राऊंड 3. ठीक आहे, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्सेस. फक्त एमबीबीएस आणि बीडीएस साठी सांगितलं, म्हणजे ग्रुप ए साठी बरं का. हा सेकंड राऊंड, कारण की बीएमएस बीएचएमएस अजून सुरू झालेला नाहीये. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता की त्याचा 1 सप्टेंबर पासून पुढे सुरू होणार आहे. त्यामुळे आता जो कॅप राऊंड सेकंड होणार आहे तो फक्त एमबीबीएस आणि बीडीएस साठी. ऑलरेडी फर्स्ट राऊंड झालेला आहे. तर त्याच्यासाठी टाइम टेबल काय सांगितलं बघा. दिस ऑफिस हॅज कंप्लीटेड द फर्स्ट राऊंड ऑफ काउन्सिलिंग प्रोसेस ऑफ नीट यूजी 2023. ऍट द एंड ऑफ फर्स्ट राऊंड देयर आर फ्यू वॅकन्सीज. काही वॅकन्सीज राहिलेल्या आहेत. The schedule for to fill vacancies of MBBS BDS courses in गव्हर्नमेंट याच्यासाठी हा सबसिक्वेंट राऊंड त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे फर्स्ट राऊंड नंतर जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, तर याच्यासाठी पुढचे कॅप राऊंड सबसिक्वेंट म्हणजे कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 होणार आहे. आता तो एक्झॅक्टली कशा पद्धतीने होणार आहे, त्याचा टाइम टेबल देखील कशा पद्धतीने आहे ते आपण इथे पाहूया. ठीक आहे, आता इथे तुमच्या समोर दिसत आहे. ठीक आहे, लास्ट डेट टू रिझाइन राऊंड 1 जॉईंट सीट विदाउट फोरफिट ऑफ फीस. आता तुम्हाला राऊंड 1 ला जे तुम्ही ऍडमिशन घेतलेले आहे ते जर ते कॅन्सल करण्यासाठी लास्ट डेट काय आहे, 22/8/2023 5:30 वाजेपर्यंत. पण आता हे कोण केलं पाहिजे, जर ज्यांचा ऑल इंडिया कोटामध्ये जो सेकंड राऊंडचा रिझल्ट आलेला आहे, ऑल इंडिया राऊंड 2 मध्ये जर त्यांचा नंबर लागलेला आहे आणि त्यांचा ऑलरेडी स्टेटच्या पहिल्या राऊंड मध्ये कुठेतरी नंबर लागलेला होता आणि त्यांना जर ऍडमिशन कॅन्सल करायचं, म्हणजे त्यांना आता ऑल इंडिया कोट्यामध्ये सेकंड राऊंडला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना रिझाइन करण्यासाठी 22 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. त्यांनी तिथलं ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे आणि ऑल इंडिया राऊंड 2 मध्ये जिचा नंबर लागलेला आहे, गव्हर्नमेंट असेल, डीम असेल, कुठले जे काही कॉलेज लागलेलं असेल तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला, तर तिथे तुम्हाला घेता येतं. ठीक आहे, बाकी रिझाइन कोण करण्याची काही गरज नाहीये. तरी पण रिझाइन करण्यासाठी टाइम दिलेला आहे 22 तारखेपर्यंत त्यांनी दिलेला आहे, रात्री 5:30 वाजेपर्यंत. त्यानंतर पहा, आता महत्त्वाचं सेकंड राऊंड साठी टाइम टेबल कशा पद्धतीने आहे. तर आधी काय होईल, तर सीट मॅट्रिक्स येईल. सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2 हे 23 तारखेला येणार आहे. ठीक आहे, ह्या 23 ऑगस्टला तुम्हाला सीट मॅट्रिक्स एक्झॅक्टली कॅप राऊंड 2 मध्ये कुठल्या कॅटेगरीनुसार काय जागा शिल्लक राहिलेल्या आहे हे सर्व सीट मॅट्रिक्स आपल्याला 23 तारखेला समजेल. त्यानंतर काय बघा, ऑनलाइन प्रेफरन्स और चॉईस फिलिंग फॉर्म प्रोसेस ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर कॅप राऊंड 2 ऑफ नीट 2023 MBBS BDS कोर्स ओनली. चॉईस फील्ड ड्युरिंग कॅप राऊंड 1 विल बी नल अँड वॉइड. आता याच्यामध्ये काय सांगतात, तुम्हाला काय करावं लागेल, फ्रेश चॉईस फिलिंग करावीच लागेल. ऑलरेडी तुम्ही ज्या चॉईसेस दिलेल्या होत्या त्यापैकी तुम्हाला कॉलेज मिळालं असेल, काही विद्यार्थ्यांना मिळालं नाहीये, मग आता सेकंड राऊंडला तुम्ही गेला, मग सेकंड राऊंडला तुम्हाला काय कंपल्सरी चॉईस फिलिंग आहे. आधीची चॉईस फिलिंग नल अँड वॉइड आहे. ठीक आहे, तुम्ही सपोज आधी चॉईसेस दिलेल्या होत्या तर ते सर्व 0 पकडल्या जाणार. 0 तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग नवीन द्यावीच लागणार आहे जेव्हा आपल्याला ही चॉईस फिलिंग सुरू होणार. ते केव्हा सुरू होणार आहे, 24 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत 3 दिवस, 24, 25, 26 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येते. कॅप राऊंड 2 एमबीबीएस बीडीएस साठीच फक्त तुम्हाला 24, 25, 26 अशा 3 दिवसामध्ये तुम्हाला सेकंड राऊंड साठीची चॉईस फिलिंग करता येणार आहे. आणि महत्त्वाचं काय, तर आधीची फर्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग आहे ते कन्सिडर होणार नाहीये. सेकंड राऊंडला तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करावीच लागेल. ठीक आहे, त्यानंतर बघा, डिक्लेरेशन ऑफ सेकंड राऊंड रिझल्ट केव्हा लागणार आहे, तो 29 तारखेला. ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेले की 28 तारखेच्या नंतर तुमचा रिझल्ट लागेल, कारण की 28 तारखेपर्यंत ऑल इंडिया कोटा राऊंड 2 ची ऍडमिशन प्रोसेस आहे. मग 29 तारखेला तुम्हाला स्टेटचा रिझल्ट जाहीर करण्यात येईल. ठीक आहे, मग ज्यांचा नंबर लागला त्यांच्यासाठी पुढची प्रोसेस काय आहे, फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म. जर भरायचा असेल तुम्हाला रिटेन्शन फॉर्म, ज्यांचा नंबर लागला त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी 30 तारखेपासून 3 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. 30 तारखेपासून 3 तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, 3 तारखेपर्यंत. ठीक आहे, पुन्हा लास्ट डेट टू रिझाइन राऊंड 2 जॉईंट सीट्स विथ फॉरफिचर ऑफ रजिस्ट्रेशन फीस ऍज पर द इन्फॉर्मेशन हाऊस. जर तुम्हाला पुढे त्यांनी दिलेला आहे टाइम टेबल 8/9/2023 पर्यंत तुम्हाला नंतर ऍडमिशन कॅन्सल करता येतं. परंतु जर ऍडमिशन कॅन्सल केलं असेल तुम्ही नंतर, तर तुमचं ते 1000 रुपयाची फी भरलेली होती ती तुमची फॉर्मची फीस तर ते ऑलरेडी कटच होणार आणि तिसऱ्या राऊंडला पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करता येतं.
तर सध्या काय सांगितलेलं आहे, महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, महत्वाचं असं आहे की तुमचं प्रिफरन्स फॉर्म हे 24 तारखेपासून तुम्हाला भरता येणार आहे, 24, 25, 26, आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे, फ्रेश चॉईस फिलिंग करायचीच लागणार आहे आणि त्याचा रिझल्ट लागणार आहे 29 तारखेला. ठीक आहे, 23 तारखेला सीट मॅट्रिक्स येईल, 24 पासून तुम्हाला चॉईस फिलिंग आहे आणि 29 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. असा हा महत्वाचा आहे सेकंड राऊंड साठीचा टाइम टेबल. आता थर्ड राऊंड साठी आणि काही महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत पुढे पाहू. आता बघा, शेड्यूल फॉर कॅप राऊंड 3 ऑफ नीट यूजी 2020 एमबीबीएस बीडीएस कोर्सेस ओनली. याच्यासाठीचा टाइम टेबल कशा पद्धतीने दिलेला आहे, ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऍट सेशन अप्लाय फॉर, आता हे महत्वाचे पहा, फॉर बी, आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे पुढे कॅप राऊंड 1 and 2. आता बघा इथे काय आहे, these candidates will not be considered for BMS, BHMS, BUMS, BPTS, BOTS, BSLP for कॅप राऊंड 1 and 2. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऑनलाइन रजिस्ट्रेशन. आता ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये ज्यांना कॉलेज मिळालेलं होतं, ऍडमिशन कॅन्सल केलंय, परंतु त्यांना तिसऱ्या राऊंडला जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येतं. परंतु हे रजिस्ट्रेशन BMS, BHMS आणि ह्याच्यासाठी या कोर्सेससाठी हे कन्सिडर होणार नाही, हे लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 मध्ये कोणतीही सीट मिळाली नाहीये, अशा विद्यार्थ्यांना डबल रजिस्ट्रेशन करण्याची काहीच गरज नसते, डायरेक्टली त्यांनी तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करू शकता. परंतु रजिस्ट्रेशन दोनदा करता येतं, एक तर राऊंड सुरू होण्याच्या आधी म्हणजे आपण जसामानी केलेलं आहे त्यावेळेस, आणि एकदा थर्ड राऊंडच्या आधी म्हणजे थर्ड राऊंडच्या वेळेस रजिस्ट्रेशन 9 आणि 10 तारीख असे 2 दिवस दिलेले आहेत. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचंय किंवा ज्यांनी आधी केलंच नाहीये, आता करायचं आहे, किंवा ज्यांचा नंबर लागला होता ऍडमिशन घेतलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन म्हणजे सेकंड राऊंड मध्ये बरं का, सेकंड राऊंड मध्ये नंबर लागलाय पण ऍडमिशन तुम्ही घेतलं नाही, थर्ड राऊंडला तुम्हाला जाता येत नाही, कारण की सेकंड राऊंड मध्ये फ्री एक्झिट नाहीये. पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट होतं, तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकला, डायरेक्ट थर्ड राऊंडला सुद्धा जाता येतं. परंतु सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन पुन्हा 1000 रुपये भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. याच्यासाठी 9 आणि 10 तारीख त्यांनी दिलेली आहे, या 2 दिवसामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं. ठीक आहे, पुढे काय सांगितलं पहा, हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाइन मोड गेटवे फॉर एमबीबीएस बीडीएस साठी फक्त कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जसं आधीच आपलं सेम रजिस्ट्रेशन फॉर्म असणार आहे, ऑलरेडी आपण जे पहिल्यांदा केलेलं रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट अपलोड करायचा, त्याचं जे पेमेंट आहे 1000 रुपये किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी करायचं असेल तर 5000, अशा पद्धतीचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 9 ते एक दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे, 11 वाजेपर्यंत म्हणजे 11 तारखेपर्यंत. ठीक आहे, 11 तारखेच्या 12 वाजेपर्यंत. रजिस्ट्रेशन 9 आणि 10 तारखेपर्यंत आहे, पेमेंट तुम्हाला 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत एक दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे पेमेंटसाठी. ठीक आहे, पुन्हा काय बघितलं सांगितलंय, पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स. ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केलंय त्याची 12 तारखेला त्यांची लिस्ट येईल. ज्यांनी थर्ड राऊंडला फ्रेशली रजिस्ट्रेशन केलंय अशा विद्यार्थ्यांसाठी लिस्ट येणार आहे 12 तारखेला. ठीक आहे, त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाइंड कॉमन प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्सेस. मग 12 तारखेला काय येणार आहे, आधी जे ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आहेत आणि आता फ्रेशली जे रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आहेत यांचं काय होणार आहे, यांचं विद्यार्थ्यांना कंबाइंड कॉमन प्रोव्हिजनल स्टेट म्हणजे यांची एक कंबाइंड एसएमएल लिस्ट येणार, ते येणार किती तारखेला, 12 तारखेला. ठीक आहे, मग पुढे काय म्हटलं त्यांनी, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. पुन्हा सीट मॅट्रिक्स येणारच आहे, चॉईस फिलिंगच्या आधी सीट मॅट्रिक्स येतच असतं. मग सेकंड राऊंड नंतर ज्या काही जागा शिल्लक राहिल्या त्या जागांसाठी तो सीट मॅट्रिक्स येणार आहे 12 तारखेला, 12/9/2023 या तारखेला आपल्याला काय येणार आहे मित्रांनो, तर सीट मॅट्रिक्स येणार आहे. मग सीट मॅट्रिक्स आल्यानंतर पुन्हा चॉईस फिलिंग करावीच लागणार. चॉईस फिलिंग फॉर कॅप राऊंड 3 ऑफ एमबीबीएस बीडीएस साठी 13 आणि 14 तारीख. ठीक आहे, 13 आणि 14 तारखेसाठी तुम्हाला चॉईस फिलिंग पुन्हा करता येते कॅप राऊंड 3 साठी. ठीक आहे, आता हे आधीची कॅप राऊंड 2 ची चॉईस फिलिंग काय होणार, कॅन्सल होणार. पुन्हा फ्रेश तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते 13 आणि 14 तारखेच्या मध्ये. ठीक आहे, आणि त्याचा रिझल्ट लागेल साधारणतः 15 सप्टेंबरला. ठीक आहे, 15 सप्टेंबरच्या रोजी त्याचा रिझल्ट लागेल कॅप राऊंड 3 चा. ज्यांचा नंबर लागला त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी 16 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर पर्यंत त्यांनी टाइम दिलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे 20 सप्टेंबर पर्यंत तुमचा कॅप राऊंड 3 संपेल मित्रांनो. ओव्हरऑल सिनारिओ जर लक्षात घ्यायचा असेल तर म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंतच्या 20 तारखेपर्यंत तुमची एमबीबीएस आणि बीडीएस ची ऍडमिशन प्रोसेस कॅप राऊंड 3 पर्यंतची कंप्लीट होईल. त्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंडचा अजून टाइम टेबल पुढचा आलेला नाहीये. ठीक आहे, कॅप राऊंड 2 काय होता, कॅप राऊंड 2 मध्ये कॅप राऊंड 2 साधारणतः 24 तारखेपासून त्याचं सुरू होणार आहे ते 26 तारखेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग म्हणजे कॅप राऊंड 2 आता लक्षात घ्या, कॅप राऊंड 3 पुन्हा होणार आहे 24 पासून 26 पर्यंत चॉईस फिलिंग करायची आहे. सीट मॅट्रिक्स 23 तारखेला येणार आहे आणि रिझल्ट लागणार आहे 29 तारखेला. ज्यांचा नंबर लागला कॅप राऊंड 2 मध्ये त्यांना 30 तारखेपासून 3 तारखेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे. हे झालं कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 3 तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने आहे. आता इथे काही महत्त्वाचे काही सांगितलेले आहे
schedule for online stray vacancy round will be declared in due course. अजून तो सांगितलेला नाही, पुढे पुढे आपल्याला समजेल. For ensuring आता इथे एक महत्त्वाचं सांगितलं आहे, for ensuring faithful obedience of the time schedule and also keeping in the view the limited time available for conducting counseling, all participating institutes and colleges are directed to treat all Saturday and Sunday and gazette holidays as working days. म्हणजे टाइम कमी असल्यामुळे ऑलरेडी सॅटर्डे संडेला देखील सर्व प्रोसेस कॉलेजमध्ये सुरू आहेत आणि ते सुरू ठेवायला सांगितलेलं. आता इथे काही महत्त्वाचं सांगितलं ते पाहूया एक्झॅक्टली काय सांगितलं. कॅन्डिडेट शुड बी असर्टेन देअर एलिजिबिलिटी फॉर ईच राउंड ऍज पर द इन्फॉर्मेशन. त्यांनी ते एलिजिबिलिटी चेक करणं गरजेचं आहे. फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म हे पहा महत्त्वाचं. फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म इज द चॉईस ऑफ द कॅन्डिडेट. ही कॅन्डिडेटची चॉईस आहे. इथे कंपल्सरी, कारण काही बीडीएस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना रिटेन्शन भरावाच लागतो, तुम्हाला सेकंड राऊंडला जाता येत नाही असं सांगण्यात आलेलं आहे काही कॉलेजेसमध्ये. परंतु रिटेन्शन फॉर्म भरायचा का नाही हे फक्त विद्यार्थ्याची चॉईस आहे. त्याला कंपल्शन म्हणजे कोण काही जबरदस्ती करू शकत नाहीये. However, status retention form once filled cannot be taken back. एकदा जर तुम्ही भरला तर तुम्हाला ते वापस घेता येत नाही. Hence, candidate should be careful about filling the status retention form. त्यामुळे रिटेन्शन फॉर्म जर तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म भरू नका. या वर्षीपासून सेकंड राऊंड मधून थर्ड राऊंड मध्ये अपग्रेडेशन आहे. पुढे काय सांगितलंय, कॅन्डिडेट्स ऑफ कॅप राऊंड 1 इफ फेल टू रिझाइन बिफोर 22/8, आता एक तारीख दिलेली आहे 22 तारखेपर्यंत. त्यांना ज्यांनी ऍडमिशन घेतलं कॅप राऊंड 1 मध्ये त्यांना एक टाइम दिलेला आहे 22 तारखेपर्यंत 8 will be considered as a part of cap round 2 and rules will be applied. जर त्यांनी फेल झाले म्हणजे कॅन्सल केलं नाही ऍडमिशन तर त्यांनी राऊंड 2 चे पार्टिसिपेशन त्यांचं आहे असं त्याचं कन्सिडरेशन होईल मित्रांनो. पुढे काय सांगितलंय, पुढे असं सांगितलंय की नो रेजिग्नेशन विल बी अलाउ आफ्टर. आता तिसऱ्या कॅप राऊंडचं सांगितलं आहे. तिसऱ्या कॅप राऊंडची शेवटची तारीख आहे 8 सप्टेंबर. त्याच्यानंतर कुठलेही रिजिग्नेशन कन्सिडर होणार नाही विद्यार्थ्यांसाठी, हे लक्षात घ्या. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, हे एक महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही ऍडमिशनला जाणार आहे त्यासाठी विद्यार्थी पालकांसाठी महत्त्वाचा हा पॉइंट आहे की याच्यात काय सांगितलंय, फी पेमेंट थ्रू चेक इज अलाउड ऑन संडे अँड बँक हॉलिडे. तुम्ही जर संडे असेल तर त्यावेळेस तुमचं विद्यार्थ्यांची फीस ही बाय चेक न देणं हे अलाउ करण्यासाठी सांगितलेलं आहे सीयूटी सेल कॉलेजला. ठीक आहे. फी पेमेंट थ्रू चेक इज अलाउड ऑन संडे अँड बँक हॉलिडे त्यावेळेस अवेलेबल आहे. However, they have to be replaced with demand draft immediately on next working day. सपोज एखाद्या संडे मध्ये शेवटचा दिवस असेल, संडे असेल, एखाद्या कुठल्या पालकांनी ऍडमिशन घेतलं नसेल तर त्या संडेला तुम्हाला चेक कन्सिडर होतो कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी. परंतु नेक्स्ट वर्किंग डेज म्हणजे मंडेला तुम्हाला जाऊन डीडी काढावाच लागतो, तो डीडी कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला सबमिट करावाच लागेल. ठीक आहे. फक्त इमर्जन्सी मध्ये ही गोष्ट आहे. अशा पद्धतीने कॅप राऊंड 2 कॅप राऊंड 3 साठी मित्रांनो टाइम टेबल आलेला आहे. याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर विद्यार्थी आम्हाला कॉल करून त्यांचं शंका दूर करू शकतात मित्रांनो. थँक्यू सो मच.